नमस्कार मित्रांनो. काँग्रेस पक्षाचं डबकं झालं आहे का? कारण ज्या पद्धतीने पाण्याचं डबकं असतं ते स्थिर असतं. त्याच्यात वर्षानुवर्षे घाण जमा होते. ते कुठे जात नाही. त्याला काही प्रवाह राहत नाही. फक्त आजूबाजूने येणारं पाणी त्या ठिकाणी जमा होतं. पण त्याला प्रवाह नसतो. त्यामुळे ते घाण होतं. त्याचा रंग बदलतो. ते पिण्यालायक राहत नाही. अंघोळीसाठी सुद्धा उपयुक्त नसतं. असं हे डबकं म्हणजे आज काँग्रेसची अवस्था. खरं तर हा प्रश्न दिग्विजय सिंग यांनी परत एकदा उपस्थित केला. जेव्हा 140 वर्ष काँग्रेसचा वर्धापन दिन होता, त्या दिवशी त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थित संघटना कशी कमकुवत आहे याचा जाहीर पाढा वाचला. हा पाढा अगोदरही G23 नावाच्या बंडखोर गटातील नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून काँग्रेस पक्षात संघटन बदल केले पाहिजे अशा सूचना केली होती. पण त्या गोष्टीला 6 वर्ष झाली, काही घडलं नाही. कारण काँग्रेसच्या समस्या 6 वर्षापूर्वी जशा होत्या त्या तशाच आहेत, हे दिग्विजय सिंग यांनी स्पष्टपणे केलं. खरं तर मध्य प्रदेशचे 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेले दिग्विजय सिंग हे तसे स्पष्ट व्यक्त आहेत आणि काँग्रेसला त्यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलेले आहे आणि काँग्रेसची संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी फार श्रम घेतलेले आहे. पण आज ते दिग्विजय सिंग अशा पद्धतीचा जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा अनेक गोष्टी अशा आहेत ज्या काँग्रेसला बदलायच्या नाही. पण हे नेते त्यांना सांगतात आणि मग काही दिवसात अशा नेत्यांना अडगळीला टाकण्यात येतं. शशी तरूण यांनी सुद्धा अशीच बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुद्धा काँग्रेसने असंच केलं. यापूर्वी असे अनेक नेते काँग्रेसला शिकवण्यासाठी उभे राहिले. काँग्रेसमध्ये बदल झाले पाहिजे असं सांगत होते, पण काँग्रेस बदलली नाही, यांना बदलावं लागलं. असा हा सगळा प्रकार आहे. दिग्विजय सिंग असं म्हणतात, पक्षाला पूर्ण वेळ उपलब्ध असेल असा अध्यक्ष हवा. असा अध्यक्ष नको जो निवडणुकीच्या वेळेस जो संसदेचं कामकाज चालू असताना परदेशात जाऊन राहतो. असा अध्यक्ष काही कामाचा नाही. काँग्रेसच्या संसदीय मंडळाची पुनर्स्थापना केली पाहिजे. तिथे महत्त्वाचे विषय चर्चिले पाहिजेत. संसदीय मंडळ व कार्यकारी समितीमध्ये निवडणूक घेऊन सदस्य निवडले पाहिजेत. कार्यकारी समितीमध्ये युवा, महिला, ओबीसी, दलित, आदिवासी यांची निवड झाली पाहिजे. त्यांना निम्म्या जागा दिल्या पाहिजेत. या सगळ्या महत्त्वाच्या सूचना केल्या, पण त्या सूचनांना काही अर्थ नाही. कारण काँग्रेसला बदल करायचा नाही, काँग्रेसला खराब पाण्याचं डबकं म्हणून राहायचं आहे असं याचा अर्थ होतो. खरं तर राहुल गांधी यांनी मध्यंतरी 2 यात्रा काढल्या. त्याच्यातली भारत जोडो यात्रा जी दुसरी निघाली, त्यानंतर बिहारमध्ये इलेक्शन लागली, पण त्यातही काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. कारण बिहारमध्ये राज्यभर यात्रा काढली तरी लोकांनी भाजपला निवडून दिली. असे काय होते? कारण काँग्रेसकडे संघटनेची ताकद नाही. जिल्हा स्तरावर संघटना मजबूत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष निवडणे, त्यांना संघटना मजबूतीचे अधिकार देणे, उमेदवाराच्या निवडीमध्ये त्यांचं ऐकून घेणे, असा काही प्रकार होत नाही. 4 बुड्डे काँग्रेसमध्ये बसलेले आहेत, तेच ऑफिसिकल निर्णय घेतात, तळागाळात फिरत नाही. लोकांच्या काय अपेक्षा आहेत, काँग्रेस पक्षाच्या सदस्यामध्ये काय चलबिचल आहे, त्यांना काय बदल हवा आहे याच्याशी त्यांना देणं घेणं नाही. आणि राहुल गांधी जे विरोधी पक्षनेते आहेत, काँग्रेसचे प्रमुख पक्षनेते आहेत, जे पंतप्रधानचे सुद्धा उमेदवार आहेत, ते ऐनने निवडणुकीच्या वेळी कुठेतरी दुसऱ्या देशात पळून जातात आणि महिनाभर आईशपाणी करून परत येतात. असाच प्रकार बिहारच्या निवडणुकीच्या वेळी झाला. बिहारची निवडणूक लागली तेव्हा हे बाहेर निघून गेली. खरं तर त्यावेळेस संघटनेसाठी त्यांनी भरपूर वेळ द्यायला हवा होता. समोरचा जो पक्ष आहे त्यांचा सोबतचा, त्याच्याशी विचारमने करून जागा निवड, माणसं निवड आणि कशा पद्धतीने निवडणूक घडवून आणायची, काय डावपेच आखायची हे ठरवणं गरजेचं होतं. पण नेमका अशा मोक्याच्या वेळेस राहुल गांधी गायब होतात आणि मग बाकीच्या पदाधिकाऱ्यांना काही फारसे अधिकार नसतात. म्हणजे थातूरमातूर काहीतरी करतात आणि लोकांपर्यंत हा पक्ष यांचे नेते न गेल्यामुळे लोक यांच्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग त्यांना BJP हा आपला जवळचा पक्ष वाटतो. तेव्हा मित्रहो, जेव्हा 2000
25मध्ये 24मध्ये निवडणुका झाल्या त्यावेळेसचा लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळी राहुल गांधींनी त्या अगोदर एक मोठी पदयात्रा काढली होती, पण त्या पदयात्रेचा काही उपयोग झाला नाही. भारत जोडायला गेले होते. लोक विचारायचे भारत तुटला कुठे? तेव्हा त्यांनी एक चांगला उपक्रम केला, लोकांशी संपर्क केला, पण त्या संपर्काचं रूपांतर निवडणुकीच्या मतदारामध्ये झालं पाहिजे याची काळजी ते घेत नाही, कारण त्यासाठी संघटना मजबूत राहायला हवी. कधी काळी काँग्रेसला लोकांना मत द्यावंसं वाटलं, त्यांना BJPचा कंटाळा आला, तरीही ते मत देऊनसुद्धा काँग्रेस निवडून येणार नाही, कारण मुळात यासाठी कार्यकर्त्यांची फळी उभी राहावं लागते. प्रत्येक बूथवर माणसं हवे असतात आणि प्रचारासाठी साधनं हवे असतात आणि जेव्हा अशा प्रकारचं संघटना ताकदवान असेल, प्रचार व्यवस्थित होईल, बूथ लेवलला लोक उभे राहतील, तेव्हाच पक्ष निवडून येत असतो. त्यासाठी ध्येय धोरणं, त्यासाठी संघटना मजबूत करणं आणि लोकांनासुद्धा आम्ही काय देऊ, कशा प्रकारचे कारभार करू, मागच्या चुका कशा आम्ही दुरुस्त करू आणि देश कशा प्रकारे पुढे नेऊ, सगळ्या समाजाला आम्ही कशा पद्धतीने अधिकार देऊ, त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. सर्व धर्मियांना, सर्व जातींना समान पद्धतीने अधिकार देऊ आणि सगळ्यांसाठी आम्ही काम करू, हे सांगण्याची गरज काँग्रेसला आहे. पण ते सांगण्यापेक्षा ते जागेवरच राहत नाही, लोकांशी काही संपर्क नसतो. केव्हा ते धूमकेतूसारखे राहुल गांधी उठतात आणि एखाद्या टपरीवाल्याकडे, एखाद्या बूट पॉलिशवाल्याकडे, एखाद्या बैलगाडीवर जाऊन बसतात, कधीतरी ट्रॅक्टरवर जाऊन बसतात आणि फोटो सेल्फी घेतली की परत ते गायब होतात. अशाने ना पक्ष चालतो, अशाने ना घर चालतं, अशाने ना देश चालतो. नमस्कार.